आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात। एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली आहे। अखेर महिला आयोगाची रिक्त पदं भरण्यात आलेली आहेत। महिनाभरात महिला आयोगाच्या 17 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर आता आयोगावर सदस्यांची नियुक्ती कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, पाहतो आपण की महिला आयोगावरती गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। विशेषतः पुण्यातील हगवणे जे प्रकरण समोर आलं होतं त्यावरती महिला आयोगावरती अनेक जे आहे ते आरोप केले गेले होते। कारण महिला आयोगामध्ये अनेक पदं आहेत मात्र ती रिक्त होती। जवळपास 35 पदांची 17 ते 18 पदं जी आहेत ती रिक्त होती आणि त्यामुळे कुठेतरी कामकाज जे आहे ते होत नव्हतं। एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर जे आहे ते राज्य सरकारला खडबडून जाग आलेली आहेत आणि उर्वरित सगळी पदं जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता 35च्या 35 पदं जी आहेत ते आपल्याला भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यामध्ये आपण पाहतोय की अध्यक्षांची निवड केलेली आहे। मात्र जे काही सदस्य आहेत की जे प्रत्येक विभागाचं नेतृत्व करू शकतात त्या सदस्यांचं अद्यापपर्यंत नियुक्ती केलेली नाहीये। खरं तर या सदस्यांची नियुक्ती ही राजकीय आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय याच्यामध्ये ही नियुक्ती अडकल्याचं जे आहे ते बोललं जाते। त्यामुळे आता येत्या काळात सुद्धा सदस्यांची कधी नियुक्ती होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। बजेटला सुद्धा काही प्रमाणामध्ये खात्री लावली होती। त्यामुळे या अधिवेशनामध्ये यावरती काही निर्णय होतोय का, पूर्ण बजेट मिळेल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। नक्कीच राजू, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।